पहा, वैष्णव भक्त सुद्धा ज्यावेळी चोरी करतात त्यावेळी सुद्धा नीती की या बिचाऱ्याचं दुकान फोडलेलं आहे, आपण याला सावध करून जावं जात. म्हणून वाण्याला सांगितलं, दुकानदाराला सांगितलं, बाबा उठ, तुझं दुकान इथं लुटून चाललो आम्ही आणि तू गाढ झोपेमध्ये आहेस. त्याला सावध केलं आणि जे होल त्यांनी दुकानाच्या मध्ये येण्यासाठी केलं होतं त्या होलातून त्यांनी बाहेर पढायला निघाले. आता दुकानदार सावध झाला होता. त्या होलामधून ते बाहेर पडले, शिर बाहेर आलं, शिर इथपर्यंत बाहेर आले आणि धड आत राहिले. तोच त्या दुकानदाराने काय केलं, पाय धरले. चोर दुकान माझं लुटून घेत आहेत. पाय धरल्यानंतर आता भक्त कमाल अडकले. धड मध्ये आहे, शिर बाहेर आहे. घरी साधू संत आहेत, सामग्री आपल्या जवळ आहे, त्यांना भोजन, संतांना भोजन घालायचं आहे, संतांना भोजन घडवायचं आहे. आणि अशा या परिस्थितीमध्ये काय करावं दोघे सुद्धा चिंतित आहे. परंतु भक्त कमालांनी कबीरदास महाराजांना सांगितलं. काय सांगितलं आहे का? पिताश्री, घरी संत आलेले आहेत. आता काही वेळात काही घटकामध्ये पहाट होईल. पहाट झाल्यानंतर हा दुकानदार आरडाओरड करेल आणि आरडाओरड केल्यानंतर जर मी या ठिकाणी चोरी करण्यासाठी आलेलो आहे आणि चोरीचं आणलेलं अन्न साधू संतांना कळालं तर ते जेवण करणार नाही, आपली गावामध्ये बदनामी होईल. तुम्ही काय करा, माझं शिरछेद करा, माझं मुंडकं या ठिकाणी कापून टाका, धड राहू द्या, कुणालाच ओळखू येणार नाही कुणाचं धड आहे. आणि मग कबीरदास महाराजांनी आपल्या पुत्राची वाणी ऐकली आणि मनामध्ये वाटलं, बाबा धन्य आहेस तू, संतासाठी हा देह कारणी लावत आहेस. हातामधली समशेर घेतली, काही विचार केला नाही. फक्त मनामध्ये एक विचार होता, साधू संत उपाशी जाता कामा नये, साधू संत या ठिकाणी जेवण केले पाहिजे. त्यांच्या हातामध्ये सगळी सामग्री होती आणि मोठ्या दुःखी अंतकरणाने आपल्या मुलाचा या ठिकाणी शिरच्छेद केला. त्याचं मुंडकं त्या ठिकाणी कापलं आणि मुंडकं कापून घेऊन कबीरदास महाराज आपल्या घरी येऊन पोहोचले. प्रसंग खूप वाईट आहे मायबाप. परिस्थितीने महाराजांची इतकी मोठी परीक्षा घेतली. ग्रंथकर्त्यांनी अनेक उदाहरणे देऊन सांगितली, अनेक उदाहरण. काय प्रसंग त्यांच्यावरती आज ओढवला होता. चांगुनेची परीक्षा घेण्यासाठी अतिथी होऊन भगवंत आले होते आणि नरमांस जेवायला वाढ मला, नरमांस ते सुद्धा तुझ्या पुत्राचं. त्यावेळी चांगुनीने आपल्या श्रेयाळाची कशी आहुती दिली, आपल्या मुलाच या ठिकाणी मांस शिजवून अतिथीला वाढलं. अतिथी भोजनाचा अन्नसत्राचा मोठा नियम होता. ते सुद्धा उपमा गौण पडेल ग्रंथकर्ते म्हणतात. आणि कबीरदास महाराजांनी संतासाठी आपला मुलाला या ठिकाणी जीवे मारला आणि त्याचं धड घेऊन, त्याचं मुंडकं घेऊन कबीरदास महाराज शिदा सामग्री घेऊन या ठिकाणी घरी आले. हातामध्ये पत्नीच्या सामग्री दिली, एका हातामध्ये आपल्या मुलाचं शिर दिलं. आणि कबीरदास महाराज पत्नीला सांगतात, सौभाग्यवती, तू दुःखाला आवर घाल आणि साधू संतांना भोजनासाठी तयारी कर. आणि सगळं जे दुःख होतं कबीरदास महाराजांच्या पत्नीने सगळं दुःख आवरलं. मुलाचा शिर एका बाजूला ठेवलं आणि सुंदर या ठिकाणी पंचपक्वान या ठिकाणी तयार केले. पक्वान तयार करून साधू संतांना जेवायला वाढलं. साधू संत झोपले. झोपल्यानंतर पहाट झाली. पहाट झाल्यानंतर साधू संत उठले. नदीवरती या ठिकाणी स्नान करून घरी आले.
स्नान करून आल्यानंतर कबीरदास महाराजांना म्हणतात, आता आम्हाला आज्ञा द्या, निरोप द्या. म्हटल्यानंतर कबीरदास महाराज त्यांना वेशीपर्यंत सोडण्यासाठी निघालेले आहेत. आता इकडचा प्रसंग आहे का, इकडं काय झालं कबीरदास महाराजांना माहित नाही की आता आपल्या मुलाचं काय झालं. पहाड झाल्याबरोबर वाणीने आरडाओरड करायला सुरुवात केली. धावा पळा, चोरी झाली, चोरी झाली, चोर आला, चोर आला. आणि आरडाओरड करायला सुरुवात केल्यानंतर सगळे गावातले लोक जमले. पाहिलं तर काय, दुकानदाराचं दुकान फोडलेलं आहे आणि तिथं रक्तबंबाळ अवस्थेमध्ये रक्ताचा पूर झालेला आहे. चोरांनी चोरी केली पण फक्त शिर कापून नेलं. धड असा, आता कुणाचं धड आहे म्हणून ओळखावं. बघत बघत ही वार्ता राजापर्यंत जाऊन पोहोचले. काही लोक काही म्हणू लागले, काही लोक काही तर्क वितर्क करू लागले. काही लोकांनी म्हटलं, अरे कशा कशाची चोरी केली. वाणीने सांगितलं, काय नाही, थोडं शिदा सामुग्री घेऊन गेले. काय काय होतं तुझ्या दुकानामध्ये, सगळं काय होतं, दागिने होते, वस्त्र होते भरजरीचे, पैसा अडका, सगळं काही होतं. अरे चोर सज्जन असावे, त्यांना चोरी करायची असती तर हे कशाला नेले असते, तुझे दाग दागिने, तुझे पैसा अडका हे घेऊन गेले असते ना, वस्त्र. सज्जन चोर होते. काही जण म्हणू लागले, ओळखू येऊ नये म्हणून शिर तोडलेला आहे. काही जण म्हटले, अरे बाबा ते चोर तुला मारले असते की तुझा जीव वाचला. सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे. तर्क वितर्क झाल्यानंतर ही वार्ता, हा प्रसंग राज दरबारामध्ये गेला आणि राजाने सांगितलं, चोरी केली माझ्या राज्यामध्ये, कोण आहे चोर. चोर पाहिला आणि मग राजा, बघा आता राजा त्या नगरीचा काय म्हणतो. म्हणले शिक्षा करा म्हणले त्या धडाला, सुळीवरती द्या, सुळीवरती द्या. काय राजा, आणि राजाने तस्करी मारून नेला चोर, तुझला रक्षी सर्वेश्वर. राजा झाला क्रोधायमान, आज्ञा करी सेवका करण, म्हणे तस्कराशी शुली देऊन शिक्षा करणे वेळी. राजाने शिक्षा दिली, म्हणले या धडाला सुळावरती द्या. आणि मग नीती सांगितलेली आहे शास्त्राने, मृत प्रेतासी दंड करणे, बुद्धिमंतासी वाद घालणे, परदेशी कलह करणे, हे कुलक्षण सुज्ञान. एखादा मेलेला आहे मृतदेह, त्याला दंड काय, मृतदेहाचे दंड करणं काही आता दुष्चित आहे. म्हणजे हे दुश्चिन्ह आहे. परदेशामध्ये तुम्ही गेला आहात, त्या ठिकाणी जाऊन कलह करणे आणि बुद्धिमंताशी वाद घालणे हे दुश्चिन्ह आहे, करू नका. आणि इकडे गंगातीरी साधू संतांनी स्नान केल्यानंतर कबीरदास महाराजांनी त्यांना निरोप दिला आणि राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या धडाला या ठिकाणी वेशीवरती एका सुळावरती बांधण्यात आलं. सुळावरती त्या धडाला शिक्षा करतात. साधू संत निघालेले आहेत. कबीरदास महाराज साधू संतांना सोडण्यासाठी निघाले त्यांच्या बरोबर. आणि वेशीमध्ये साधू संतांनी पाहिलं, एका धडाला शिक्षा आहे, मुंडक नाही, त्या प्रेताला शिक्षा देत आहे. आणि मग चमत्कार पहा, साधू संत जात आहेत आणि ते धड त्या साधू संतांना या ठिकाणी प्रणाम करत आहे. धड साधू संतांना आश्चर्य वाटलं, अरे याच मुंडक निघून गेलेलं आहे, याच्या शरीरामध्ये प्राण राहिलाच कसा. आणि मग कबीरदास महाराजांना साधू संत प्रश्न विचारतात. साधू संत नमस्कारिले विपरीत देखुनी ते अवसरी नवल करिता नारी शिरावी न करिता नमस्कारी अद्भुत परी वाटत असे. कबीरासी सती साधू संत आम्हासी नमस्कारी प्रीत शिर नसता कुडियात प्राण कैसे ठेविले.
शिर नसता प्राण याचं कसं काय राहील? कबीरदास महाराज सांगतात, तारा तोडून गेली अजाना, कैसा वाजला ब्रह्मविना, तेवी प्रेतासे देखुनी चेतना, वाटे मना विपरीत, हात जोडून देवसरी कबीर संतासी विनंती करी, भीष्म पडला शर पंजरी, प्राण देही रक्षिला. कबीरदास महाराज म्हणतात, पितामह भीष्म शरपंजरामध्ये ज्यावेळी पडले होते, युद्ध प्रसंगामध्ये त्यांच्या शरीराला किती या ठिकाणी बाण लागले होते, प्राण राहिला होता. किंवा दुःख सांगावया अर्जुनाजवळ, अभिमन्यू पडला रणमंडळी, धैर्य धरणी ते वेळी, प्राण देही रक्षिले. आपल्या पित्याला दुःख सांगण्यासाठी अभिमन्यू ज्यावेळी रणांगणामध्ये पडलेले होते, अभिमन्यू अर्जुनाला सांगण्यासाठी प्राण रक्षण केलं होतं, दुःख सांगण्यासाठी. दुसराच एक प्रसंग सांगतात, ना तरी जटायु गांजिता रावणे, प्राण व्याकुलित यातने, परी घ्यावया श्रीराम दर्शन, प्राण देही रक्षिले. सीता मातेचं हरण करत असताना ज्यावेळी जटायूने रावणाला अडवलं, त्यावेळी रावणाने कपटाने जटायूचं मरण कशामध्ये आहे विचारून जटायूचे पंख छाटल्या. पंख छाटल्यानंतर जटायू धरणीवरती मूर्छित अवस्थेमध्ये पडलेला आहे. आणि मग तो सुद्धा जटायू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी त्यानं प्राण शरीरामध्ये राखले होते. कबीरदास महाराज संताला सांगत आहे, तसंच या धडाने तुम्हाला नमस्कार करण्यापुरतं प्राण राखलेला आहे. आणि मग कबीरदास महाराजाला संत विचारतात, कुणाचं आहे हे धड? आता कबीरदास महाराजांसमोर धर्मसंकट पडलं. साधू संत खोटं बोलत नाहीत, कबीरदास महाराजांनी कधीच खोटं बोललेलं नाही. कबीरदास महाराजांनी जे खरं आहे ते सांगितलं, हे धड माझ्या मुलाचं आहे, कमालाचं. आणि याला इथं का या ठिकाणी अडकवलं आहे, काय आहे, धडाला शिक्षा सुरू आहे. त्यावेळी सगळ्याच्या सगळा वृत्तांत कबीरदास महाराजांनी सांगितला. घरी आमच्या खायला काही नव्हतं, तुम्हाला या ठिकाणी उपाशी कसं ठेवावं, साधू संतांना भोजन घालावं ही मनामध्ये इच्छा होते, परंतु आमच्या घरी काही अन्नधान्य नसल्यामुळे आम्ही चोरी करण्यासाठी गेलो. चोरी केल्यानंतर ज्या ठिकाणी ज्यावेळी त्या दुकानदाराने त्याचे पाय पकडले माझ्या मुलाचे, मी माझ्या मुलाचं मस्तक या ठिकाणी छेदून सगळं या ठिकाणी किराणा घरी आणला, तुम्हाला जीव घातलो. आणि मग साधू संताला विस्मय वाटला, दुःख वाटलं, हळहळ वाटली की एवढा सोन्यासारखा मुलगा आमच्यासाठी त्याचा जीव गेला. त्यावेळी कबीरदास महाराज म्हणतात, महाराज असंही कुठं तो जिवंत राहिला असता तर असाही काही अमर होता, एक ना एक दिवस तो मरण पावलाच असता. साधूंच्या या ठिकाणी सेवेसाठी त्यांनी देह लावला, धन्य झालं त्याचं जीवन. त्यावेळी साधूंनी सांगितलं, कुठं आहे त्याचं शिर? आणि मग उतरावया धडाला खाली. साधू संतांनी बोलवलं, धडाला खाली उतरवलं, शिर घेऊन आले. शिर घेऊन आल्यानंतर आता पहा या ठिकाणी परिस्थिती कशी आहे, सगळे गावचे नरनारी लोक पाहत आहेत. ते शिर आणलं कमालाचं, आणि साधू संतांनी ते शिर त्या धडाला लावल्याबरोबर कमाल सावध झाले आणि सगळ्यांनी संतांचा या ठिकाणी जय जयकार केला. सब संतन की जय, सगळ्यांचा जय जयकार केला. पहा, हे आहे चरित्र. भक्त कमाल उठले, सगळ्या गावातल्या लोकांना आनंद वाटला. काय निष्ठा आहे म्हणले, साधू संतांना जीव घालण्यासाठी, साधू संतांना जीव घालण्यासाठी स्वतःचा देह सत्कारणी लावला, स्वतःचा देह. काय निष्ठा आहे, काय निष्ठा आहे, काय घ्यायचं ह्या कथेमधून? त्यांच्या घरी जेवायला काही नव्हतं, तर त्यांची इच्छा होती की साधू संताला जेवण घालायची. आजच्या कथेमधून एकच गोष्ट घ्या, अन्नदानाला महत्व किती आहे पहा. साधू संतांना या ठिकाणी जीव का घालावं, कथा किती महत्वाची आहे पहा. भगवंतांनी तुमच्या घरी सगळं काही दिलेलं आहे,
साधू संत घरी आले ना, त्यांना जेवू घाला. कबीरदास महाराजांसारखी तुमच्या आयुष्यामध्ये अवस्था नाही, तेवढी बिकट परिस्थिती तुमची नाही. भगवंतांनी तुम्हाला देणारे हात बनवलेले आहेत. हे हात मागणारे हात बनवलेले आहेत भगवंतांनी. म्हणून अन्नदान करा. आणि भाव पहा दोघांचं काय. भक्त कमलाचं सुंदर चरित्र भक्त विजयाच्या 6व्या अध्यायामध्ये वर्णन केलेलं आहे. अतिशय गोड आणि सुंदर पावन असणारी ही कथा आपण श्रवण केली. निश्चितच कथेच्या श्रवणाचा फलश्रुती आपल्याला प्राप्त झालेली आहे. मनोभावे आपण अध्याय ऐकला. आता भक्ती विजयाचा आपण शेवटच्या अध्यायापर्यंत संपूर्ण कथा विस्तृत प्रकारे वर्णन करणार आहोत. सर्वांनी कथेचा अवश्य आनंद घ्या. ज्यांना कथेची गोडी आहे, ज्यांना कथेची आवड आहे, त्यांच्यापर्यंत आपलं चॅनल पोहोचवा. त्यांच्यापर्यंत या भगवंताच्या कथा पोहोचवा, जेणेकरून ते सुद्धा या आपल्या सुरू असलेल्या भक्त विजयाच्या अध्यायाचं ऐकू शकतील. चॅनलला लाईक सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि अशाच कथेंचा स्वाद घेण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अध्याय अपलोड केल्यानंतर लगेच तुमच्यापर्यंत अध्यायाचं नोटिफिकेशन पडेल. आजची झालेली सेवा भगवंताच्या चरणी अर्पण करून इथंच थांबूया. रामकृष्ण हरी. आदेश.